सर्वांना माहितीच आहे, 2 दिवसापूर्वी IBPS ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि त्यामध्ये एकूण 5,208 वॅकन्सीज आलेल्या आहेत. यामध्ये एकूण 11 नॅशनलाइज बँकेने पार्टिसिपेट केले आणि त्यामध्ये 3 बँकेने वॅकन्सीज नॉट रिपोर्टेड दाखवलेले आहेत. त्या भविष्यामध्ये अपडेट पण होऊ शकतात, त्यामुळे थोडी बहुत जागा इन्क्रीज होण्याचे चान्सेस आहेत. त्यामध्ये इंडियन बँक, नंतर ओ बँक, नंतर युनियन बँक ऑफ इंडिया, 3 बँकेने वॅकन्सी डिक्लेअर केलेले नाही. तर आपण फॉर्म भरताना बँक प्रेफरन्स टाकायचा आहे. त्यासाठी आपल्याला आधी थोडी सर्व नॅशनलाइज बँकेची बेसिक माहिती घेऊया. त्यानंतर आपण कसे प्रेफरन्स भरायचे त्याची माहिती घेऊया. तर यामध्ये सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाचं हेडक्वार्टर आहे वडोदरा, गुजरातला. त्यांच्या ओव्हरऑल इंडियामध्ये 8,000 ब्रँचेस आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर आहे मुंबई, महाराष्ट्रात. त्यांच्या ओव्हरऑल इंडियात 5,100 ब्रँचेस आहेत. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचं हेडक्वार्टर पुण्यामध्ये आहे, महाराष्ट्रात. त्यांच्या एकूण 2,500 ब्रँचेस ओव्हरऑल इंडियामध्ये आहेत. तसेच कॅनरा बँकेचं हेडक्वार्टर बेंगलोर, कर्नाटकमध्ये आणि त्यांच्या 9,849 ब्रँचेस आहेत टोटल. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया याचं हेडक्वार्टर मुंबई, महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या एकूण 4,608 ब्रँचेस आहेत. त्यानंतर इंडियन बँकेचं हेडक्वार्टर आहे चेन्नई, तामिळनाडू आणि त्याच्या एकूण 5,901 ब्रँचेस आहेत ओव्हरऑल इंडियामध्ये. तसेच इंडियन ओव्हरसीज बँकेचं हेडक्वार्टर पण चेन्नई, तामिळनाडूतलाच आहे आणि त्यांच्या एकूण 3,322 ब्रँचेस आहेत. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे आणि त्याच्या एकूण 10,189 ब्रँचेस आहेत. त्यानंतर पंजाब आणि सिंध बँक याचं पण हेडक्वार्टर न्यू दिल्लीलाच आहे आणि त्याच्या एकूण 1,500 ब्रँचेस आहेत ओव्हरऑल इंडियामध्ये. त्यानंतर इको बँक, त्याचं हेडक्वार्टर कोलकाता, वेस्ट बेंगॉलला आहे आणि त्याच्या एकूण ब्रँचेस 3,302 आहेत. शेवटची बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, त्याचं हेडक्वार्टर मुंबई, महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्या एकूण 8,600 ब्रँचेस आहेत ओव्हरऑल इंडियामध्ये. तर आपण ही बेसिक माहिती घेतलेली आहे प्रत्येक नॅशनलाइज बँकेचे हेडक्वार्टर्स आणि त्यांच्या ओव्हरऑल ब्रँचेस इन इंडियामध्ये किती आहेत. तर आपण बघणार आहोत आता प्रेफरन्स कसे टाकायचे ते. तर मी 2 प्रेफरन्सची लिस्ट काढलेली आहे. जे कॅन्डिडेट महाराष्ट्रामध्ये जॉब करण्याची म्हणजे इच्छा आहे त्यांना, किंवा फक्त प्रेफरन्स त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स जॉब लोकेशनचं महाराष्ट्र आहे त्यांच्यासाठी एक आहे, आणि नॉन महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट जे ओव्हरऑल इंडियामध्ये कुठेही जॉब करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी सेकंड प्रेफरन्सेस आहेत. फर्स्ट प्रेफरन्स आहे बँक ऑफ महाराष्ट्र, सेकंड आहे बँक ऑफ इंडिया, थर्ड आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि फोर्थ आहे युनियन बँक ऑफ इंडिया. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅक्झिमम ब्रँचेस महाराष्ट्रात आहेत आणि त्याचं हेडक्वार्टर पुण्याला आहे. त्यामुळे आपण प्रेफरन्स 1 नंबरला बँक ऑफ महाराष्ट्र ठेवलेली. आणि ह्या 3 ब्रँचेस आहेत बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया. यांचं हेडक्वार्टर मुंबईला आहे, महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आपण त्यांचा सेकंड, थर्ड आणि फोर्थ प्रेफरन्स ठेवलेला आहे. जरी युनियन बँकेने सध्या वॅकन्सीज रिपोर्ट केली नसतील, पण फ्युचरमध्ये ते करू शकतात. त्यामुळे जे कॅन्डिडेटला महाराष्ट्रात जॉब करायचं त्यांनी हे प्रेफरन्स पहिले टाका, त्यानंतर बाकीची टाका. तर 5th प्रेफरन्स आहे बँक ऑफ बडोदा, 6th आहे PNB पंजाब नॅशनल बँक, 7th आहे कॅनरा बँक, 8th आहे इंडियन बँक, 9th नंबरला आहे इंडियन ओव्हरसीज बँक, 10th नंबरला इको बँक आणि 11th नंबरला पंजाब अँड सिंध बँक. हे प्रेफरन्स फक्त जे कॅन्डिडेट महाराष्ट्रात जॉब करण्यास उत्सुक आहेत किंवा त्यांचा प्रेफरन्स जॉब लोकेशन महाराष्ट्र आहे त्यांच्यासाठी आहे. तर आता आपण बघूयात नॉन महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट किंवा जे कॅन्डिडेट ओव्हरऑल इंडियामध्ये कुठेही जॉब करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी. आणि सेकंड प्रेफरन्स आपण त्यांच्या टोटल बिझनेस किंवा कॅपिटलनुसार काढलेला आहे, म्हणजेच किंवा ब्रँड व्हॅल्यूनुसार काढलेला आहे. तर बघूयाच प्रेफरन्स सेकंड. त्यामध्ये PNB
PNB फर्स्ट प्रेफरन्स आहे, कारण की याची सर्वात लार्जेस्ट मार्केट कॅप आहे. त्यानंतर सेकंड आहे बँक ऑफ बडोदा, थर्ड आहे युनियन बँक ऑफ इंडिया, फोर्थ आहे कॅनरा बँक, फिफ्थ आहे इंडियन बँक, सिक्स्थ आहे इंडियन ओव्हरसीज बँक, सेवन्थ आहे बँक ऑफ इंडिया, 8 आहे बँक ऑफ महाराष्ट्र, 9th आहे इको बँक, 10th आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि 11 आणि लास्ट म्हणजेच पंजाब अँड सिंध बँक. तर हे आपण त्यांचा मार्केट शेअर किती आहे त्यानुसार आपण त्यांचं प्रेफरन्स दिलेले आहेत. यामध्ये तीन बँकेने ऑलरेडी वॅकन्सी डिक्लेअर केल्या नाही आहेत, परंतु त्यानंतर कधीही वॅकन्सी डिक्लेअर करू शकतात. त्यामुळे आपण प्रेफरन्स टाकताना त्यांना पण कन्सिडर करावे. ज्या बँकेने 3 बँक कुठल्या आहेत माहितीच आहे आपल्याला, वरती मी सांगितलेलंच आहे की त्यांनी रिपोर्ट केलेले नाही आहेत वॅकन्सी, तर त्यानंतर फ्युचरमध्ये ॲड होऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा, आम्ही त्याचा रिप्लाय देऊ. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा.